नमस्कार. आता सगळीकडेच गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. रुहा आणि गंपूदादा यांच्या या सिरीजमध्ये आपण हाच विषय म्हणजे भारतीय सण आणि समारंभ उत्सव बघणार आहोत. खरं तर भारतीय परंपरा ही सण आणि उत्सवांची आहे. आपले हे सण, आपले हे उत्सव आपल्या मुलांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. किंबहुना याची ओळख ही आपणच त्यांना करून दिली पाहिजे. अगदी सहज गप्पा मारता मारता आपल्या सणांची माहिती आपल्या मुलांना देता येईल आणि या सणांच्या तयारीत त्यांना सहभागी करत त्याची योग्य ती माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवता येते. हा पुढाकार आपण पालक आणि शिक्षक म्हणून घ्यायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर आपल्या मुलांना मराठी महिने शिकवूयात. याच अनुषंगाने आपण हा एपिसोड बघूयात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मग तू दिवाळीच्या सुट्टी ट्रेकला जाते का केव्हाही ट्रेकला जाते? केव्हाही ट्रेकला जाते, शनिवार रविवार. हो हो. आणि जर सुट्टी असली तर मोठ्या ट्रेकला जाते. सुट्टी असली तर मोठ्या ट्रेकला. मी एकदा मे महिन्याच्या सुट्टीत मागच्या वेळेस पहिलीच जाणार होते. त्याच्या आधी मी हिमालयाला चढायला गेले होते. हो, किती जण होते तुम्ही? आम्ही छोटी मुलं 7 जण होती. हो. मग थकलं कोण होतं, रडत कोण होतं? कोणीच नाही. माझी आई आणि माझ्या एका मैत्रिणीची आईच अशा करत चालत होते. धाप लागली होती. हो, त्यांना ट्रेकिंगची सवय नव्हती. बाकीचे आम्ही सगळे मुलं न थकता चालत होतो. हो हो. ओके, सगळा हिमालय चढून झाले तुमचा? हिमालय नाही, 2च ट्रेक झाले. हो, चंद्रशिला आणि देवरियाताल. ओके, मला तर माहितीच नाही ते. तुम्ही कशी गेला होता? आणि आम्ही ट्रेनने गेलो होतो. कुठून कुठे गेला होता ट्रेनने? पुण्यातून दिल्लीला. मग दिल्लीहून ऋषिकेशला. ऋषिकेशहून सारीला. मग तिकडून बनियाकुंडला. मग तिकडून तिकडून आम्ही गेलो देवरियातालला. मग तिकडून गेलो आम्ही चंद्रशिलाला. मग तिकडून आम्ही आलो परत सारीला. मग किती दिवस लागले? 15-20 दिवस लागले. काय काय केलं त्या ट्रेक मध्ये तुम्ही? त्या ट्रेक मध्ये आम्ही तिकडे जेव्हा बनियाकुंडला पोहोचलो ना, तेव्हा आम्हाला संध्याकाळच्या जेवायलाच मंचुरियन आणि नूडल्स होते. हेल्दी मंचुरियन असतात आणि हेल्दी नूडल्स असतात. मला पहिल्यांदाच कळलं. बर, त्याच्यात सगळ्या भाज्या होत्या म्हणून छान होतं. हो. तुला खायला काय आवडतं? मला घरी असली की पोळी भाजी आणि हॉटेल मध्ये गेल्यावर पावभाजी आवडते. हो. पनीर बटर मसाला वगैरे नाही आवडत? नाही. ओके. तुला काय बनवता येतं? मला मॅगी. नाही. मग
लाडू. लाडू बनवतात. कसले लाडू बनवता येतात? मला तिळगुळाचे लाडू कधी बनवतात. बनवतात तिळगुळाचे लाडू? मकर संक्रांतीला. मकर संक्रांतीला. त्या दिवशी आपण काय बोलतो एकमेकांना? तिळगुळ घ्या गोड गोड बोला. कशाचे असतात बरं ते लाडू? ते लाडू तिळगुळाचे. नक्की हो कन्फर्म? हो. का शेंगदाण्याचे असतात? नाही. तीळ आणि गुळाचेच लाडू असतात. हो तू मेथीचे लाडू खाल्लेस का कधी? हो मला खूप आवडतात. मेथीचे लाडू खूप आवडतात. हा. ते कुठल्या चवीचे असतात? ते असे थोडे तिखट गोड चवीचे असतात. ते का खातात? ते मला नाही माहित. ताकद येण्यासाठी खातात. हो. मेथीचे लाडू हिवाळ्यात खातात. माझी आजी माझ्यासाठी दरवर्षी मी नाशिकला गेल्यावर एक डब्बा भरून देते. हो. हो. तुझ्या आजीचं नाव काय सांग मला? माझ्या आजीचं नाव जयश्री. ओके. तू काय म्हणते तिला? मी ताई म्हणते तिला. ताई म्हणते. ओके. तुला कोण कोण आवडतं? कुठली कुठली माणसं आवडतात तुझ्या आजूबाजूची? मला माझी मैत्रीण, अजून म्हणजे मित्र मैत्रिणी, अजून किती मैत्रिणी आहेत तुला? दहा. 10. नावं सांगा. राही, रेवा, हम्म, अजून सावनी वेणू, हम्म, अजून प्रख्या प्रणम्या, हम्म, माहिरा, हम्म, अहेली, हम्म. अविष्का, हम्म. अनन्या. झाले बाबा. सर्वात जास्त कुठली मैत्रीण आवडते? 2 आवडतात सर्वात जास्त, सावनी आणि वेणू. सावनी आणि वेणू. आता आपण त्याच्याशी बोललो ती सावनी. हो ओके. का आवडतात? कारण त्या माझ्या पहिलीपासून आणि बालवाडीपासून मैत्रिणी आहेत. बालवाडीपासून तर भांडण झालं रेवा की तर भांडण कधी कधी अधून मधून होतं पण परत जुळतं. परत जुळतं. मग परत जुळतं ते कसं जुळतं? मग परत आम्ही सॉरी म्हणतो, एकमेकांना मिठी मारतो. हो. हो मग परत गट्टी मग होते. मोठ्या लोकांनी पण असंच करायला पाहिजे ना? हो काय करायला पाहिजे? भांडण झालं की सॉरी म्हणायचं, आणि मिठी मिठी मारायची, मारायची. संपलं भांडण. सोपं उत्तर आहे. हो असंच करूया आपण. सगळ्या मोठ्यांना सांगूया की सॉरी म्हणायचं, मिठी मारायची, भांडण संपलं. क्लिअर आहे? असं बसायचं आपल्याला. ओके. आता कुठले कुठले सण तुला माहिती आहेत ते मला सांग. मला दिवाळी, गुढीपाडवा, दिवाळी आणि गुढीपाडवा. दिवाळी, गुढीपाडवा, गणपती, नाताळ. गुढीपाडव्याला काय काय करतात? गुढीपाडव्याला गुढी उभारतात. हो. त्याच्यावर काय काय असतं? त्याच्यावर एक एवढी काठी घेतात. एवढीच? नाही. मोठी काठी घेतात. एवढी हा. एवढी काठी घेतात. त्याला आधी साडी नेसवतात. त्याच्यावर तांब्या ठेवतात. त्याच्यावर स्वस्तिक काढतात. कसं काढतात? हो हो. वेगळं पद्धतीने काढलं तू. जर हे स्वस्तिक जोडलं तर किती चौकोन होते? 4. ओके. का काढतात स्वस्तिक? काढतात. तू काढलंय स्वस्तिक कधी? हो हो. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे म्हणून काढतात. हो. ओके. आणि काय काय असतं गुढीवरती? आणि गुढीवरती ती बत्ताशांची माळ घालतात. हा. गाठी माळ म्हणतात त्याला. गोड असते का ती? हो. ती गळ्यात घालून फिरलीस का तू? नाही. आता पुढच्या वेळेस गळ्यात घालून फिरायची. गुढी उतरवली, पूजा झाली संध्याकाळी, ती गळ्यात घालायची आणि खायची. तुला गोड आवडतं का तिखट आवडतं? तिखट. तिखट काय काय खातेस? तिखट सगळ्या गोष्टी खाते मी. उदाहरणार्थ मिरची खाते का हिरवी?
नाही. अरे मग तिखटच असते ना ती. मिरची मी अजून खाल्ली पण नाही. लसूण तिखट असतो का गोड असतो? तिखट. मीरा माहितीये का तुला? हो. गोड असतं का तुरट असतं? तुरट. आणि लवंग कशी असते? तिखट. काळी असते लवंग. तिखट असते. आणि गुळ गोड असतो का? हो. मेथी कडू असते का तिखट असते? तिखट. नक्की? हो. मी तर मेथी कडू खाल्ली आहे. हा? बरं मोहरी खाल्ली आहेस का तू कधी? राई भाजीत. भाजीत खाल्ली. ती कशी असते? तिला काही म्हणजे अशी चव, मी पोळी सोबत खाते म्हणून मला चवच नाही कळत. आता काय करायचं, मोहरी फक्त घ्यायची, ती थोडीशी वाटायची आणि मग खाऊन पाहिजे. थोडीशीच खायची, खूप तिखट असते ती. मोहरी तिखट असते. जिरं खाल्लंयस का तू? हो. बडीशोप खाल्लीस का तू? हो. खोबरं खाल्लंयस का तू? हो. फुटाणे खाल्लेस का तू? हो. वाटाणे खाल्लेस का तू? हो. मार खाल्लायस का तू? नाही. नक्की? नक्की कधीच नाही खाल्लेला? का कधीतरी खाल्लाय? नाही. माझी आई मला गंमत म्हणून मारते कधी कधी. गंमत म्हणून पण मारतात? हा. कसं असतं गंमत म्हणून मारणं? हलकच मारतात फक्त. हलकं मारणं त्याला म्हणायचं गंमत म्हणून मारणं. हो. आणि मग राग येऊन मारणं त्याला काय म्हणतात? जोरात मारायचं. त्याला फटके म्हणतात. फटके. हा. मग फटके खाल्लेस का कधी? नाही. एकदा पण नाही? नाही. कधीच नाही? नाही. स्वप्नात पण नाही? नाही. म्हणजे तू चुकतच नाहीस कधी? चुकते पण मला आई आई बाबा फटके नाही देत, रागवते. रागवतात. कसं रागवतात?